गुढीपाडवा साजरा करण्याची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. घराची तयारी आणि स्वच्छता. आदल्या दिवशी किंवा पाडव्याच्या सकाळी घर स्वच्छ करून घ्यावे. प्रवेशद्वारावर आंब्याचे तोरण आणि जमिनीवर सुंदर रांगोळी काढावी. गुढी उभारणे. एका बांबूच्या काठीला नवीन रेशमी वस्त्र जसं की साडी किंवा धोतर, कडुलिंबाची डहाळी, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधावी. काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या म्हणजे कलश उपटा ठेवावा. ही गुढी दारात किंवा खिडकीत उभी करून तिला हळद कुंकू फुले वाहून पूजा करावी. कडुलिंबाचा प्रसाद. या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने, ओवा, जिरे, हिंग, गूळ आणि काळे मीठ एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची परंपरा आहे, जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. गोडधोड नैवेद्य. या दिवशी खास करून पुरणपोळी, श्रीखंडपुरी असे गोड पदार्थ बनवले जातात. नववर्षाचे स्वागत. नवीन कपडे घालून घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत. या दिवशी शोभायात्रा पाहणे किंवा त्यात सहभागी होणे हा सुद्धा एक मोठा भाग आहे. अशा पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.